गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा दिवस थोडासा सुमसुम आहे. सकाळी उठले, आपल्या नेहमीप्रमाणे योगा. सई स्कूलमध्ये गेली. सईचा आज मॅथ्सचा पेपर आहे. अभ्यास वगैरे झाला तिचा. आता माहीत पण कसे तिची एक्झाम जाते. तर आज साधी टिकली लावली. माझ्या टिकल्या संपल्या आता चंद्रपूरच्या. आज घेऊन घ्यायला गेली. आई तर गुरु बसला आहे. आज गुरुलाही बरं नाही आहे आणि मलाही बरं नाही आहे. सर्दी आणि हातपाय रस कणकण लागून राहिलं. गुरुलाही तसंच आहे. यानं तर नवीन उपद्रव करून ठेवले. सायलेन्सरचा चटका लावून घेतला यानं. अजून काय मी काय चावलं तेही सुचलं. आता जातो आता दवाखान्यात. नेहमीप्रमाणे चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर रवींद्र जोशी यांच्या इथं. मी पण तिथं जात असतो. मी पण चाइल्डच आहे ना तुला. सर बाय बाय कर. सरांना बाय बाय कर. गुरु बाय बाय कर सरांना. गुरु सरांना बाय बाय कर. बाय बाय कर. चला चलो 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 चला. आता गुरुला दाखवलं है ना. चला ये चल. हे घे चप्पल घाल. गुरु तुझी चप्पल घाले. अरे वा किती छान चप्पल आहे गुरुची. चला आता आम्ही आलो सरांकडे. डॉक्टर रवींद्र जोशी काँग्रेस नगर रोड इथे त्यांचं हॉस्पिटल आहे. हे बडा इकडे. आम्ही इथेच येतो. सईला इथे जाणतो. मी इथेच येतो. गुरुला इथेच आणतो. आता आम्ही चाललो. गुरु आज दिवस असं तब्येत बाबू चला. तर आम्ही शांती मेडिकलमधून गोळ्या घेतल्या. आता गुरुला सोडून देतो. कारण मला आज जायचं आहे. व्हिडिओ बनवायला जायचं आहे. प्रमोशनचे व्हिडिओ बनवायचे आहे. घरी प्रमोशनचे व्हिडिओ बनवायला जायचं आहे. कालचा दिवस थोडा अपसेट सारखाच झाला होता. तर आज ते राहिलेलं काम पूर्ण करायचं. तो सो गाइस, अभी सुबह के 10:15 बज गए और हम आए अभी एक छोटे से रेस्टॉरंट में. रश्मीला काही बरं नाही आहे. आता डॉक्टरकडे गेली होती. ते रसरस वाटत आहे तिला. आता की खूप दगदग झालेली आहे. खूप कामं झालेली आहे. बाहेरगावी फिरू इकडनं तिकडे तिकून इकडे. त्यानंतर मग घरी असल्यानंतर कोण ना कोणी भेटायला येते. त्यांना भेट द्यायच लागते कारण की ते आपले फॅन्स आहे. आणि आता सईला घ्यायला आलो तर आम्ही आता तिथं दवाखान्यात घेऊन आलो. आता गुरुला सोडलं. आता आलो तर बा सईची शाळा पण आहे. तर सईला पण भेटूनच घ्या आता. आणि आता रश्मी मॅडमला काही बरं नाही. आता बसल्या एकदम शांत चिमून. पाहता का तुम्ही? हे बघा त्याच्या बसल्या एकदम सुस्त. काय रश्मी मॅडम बिस्कुट मुरलं काय? काय म्हणे डॉक्टर? काय म्हणे? काही नाही गोळ्या दिल्या. 5 दिवसानं बोलवलं. 5 दिवसानं बोलावलं जाईल ना. तुमचे डॉक्टर बोलावतेच. पण आमचे डॉक्टर एकदा गोळ्या दिल्या की डबल बोलावतच नाही. त्या गोळ्या घ्या म्हणते. आता यायचंच नाही म्हणते. तुम्ही कामं तरी करतो. जाऊ द्या. गोळ्या घ्यायचं तर तब्येतीकडे लक्ष द्या. असं आहे मित्रांनो. आता तिला गोळी घ्यायची होती. सईला 15-20 मिनटं वेळ होता. चला म्हटलं इथंच नाश्ता कर. इथं गोळी घेऊन घे. झोपू नको. स्वयंपाक करता झोपतं. हां चला मित्रांनो. आता सईला घेऊन जातो आम्ही. तिथे वेळ होत आहे. हां चला बाय. आला उत्तप्पा आला. कसा गेला सई पेपर? छान गेला. सगळं आलं तुला? माझी पोरगी लय सुंदर दिसते हो. डोंगरी आहे. माझं पिल्लू आहे ते. क्युटी आहे माझी. काले लोक अच्छे होते. व्हेरी गुड बेटा. घे तू जेवण कर. चल. कोणता शेक आहे सई तू? कोणता शेक आहे? घे. तर एवढी तब्येत खराब होती माझी की सांगू नाही शकत. तर ताई पण प्रमोशनचा एक व्हिडिओ होता तो बनवायचा होता. आणि ह्या व्हिडिओमध्ये खास म्हणजे इतकं छान होतं की तुम्हाला माहीत आहे प्रेमाची गोष्ट. आणि अजून एक सिरियल आहे ठरलं तर मग. ह्या सिरियलमध्ये ज्या हिरोईन आहेत ना, ज्या ॲक्ट्रेस, त्यांची लिपस्टिकचे जे शेड लावतात ना त्या शेड आलेल्या आहे मला. आणि इतक्या सुंदर शेड आहे त्या. सेम तशाच आहे.
आणि याचा मला एक व्हिडिओ बनवायचा होता आणि तो मी व्हिडिओ बनवला. आणि तुम्ही पहा, 15 सेकंदाच्या म्हणजे 1 मिनिटाच्या व्हिडिओसाठी खूप मेहनत लागते, मजाक नाही आहे व्हिडिओ बनवणं. बघा नुसतं कसं किती ॲक्ट करावं लागतं, नंतर एडिट, आणि मी विशेष म्हणजे पूर्ण मेकअप पण करून दाखवावं लागते काही प्रोडक्टच्या ॲडसाठी. तर मी तसंच पूर्ण मेकअप केलं, तर मराठी मुलीचं मेकअप केलं. जसं म्हणजे छान असं फाउंडेशन, आयलायनर, काजळ आणि आपलं जसं मांगटिका, एक छान असं मराठी लुक क्रिएट केलं. आणि त्यानंतर शेड दाखवले मी लिपस्टिकचे. तर खूप छान असं लिपस्टिक आहे हे, आणि 2 शेडमध्ये आणले, 2 ब्रँडचे आणले. पण खास जे ब्रँड जो एकदम मॅच झाला तो आहे NYBEचा. आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये, तर हा जो मी शेड लावला आहे हा आहे NYBEचा. आणि समोर तुम्हाला प्रोडक्ट पण दिसणारच आहे. आणि खरंच हे लावल्यावर इतकं छान वाटत होतं, एकदम स्मज होत नाही आणि एकदम वॉटरप्रूफ आहे आणि मस्त वाटत होतं. आता तर बघा मी काही मेकअपचं वापरत नाही, पण आता हे जे प्रमोशनसाठी तर मी यूज करते. आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की मी जेवढे आतापर्यंत प्रोडक्ट वापरले ना, सगळे खूप चांगले आहे. फक्त असं आहे की आपल्याला लावता येत नाही, तो भाग वेगळा. जसं मला स्वतःलाच लावता येत नाही, पण तरी पण मी आता लावते की नाही, तर खूप चांगलं दिसते चेहरा. NYBEचं हे लिपस्टिक आहे, ते NYBE काय बरंच लंब नाव आहे, मला लावी नाही घेता आहे त्याचं. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं एक लिक्विड आहे, लिक्विड टाईप आहे हे. आणि पहा तुम्ही, जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या शॉर्ट्सवर त्याची मी लिंक म्हणजे टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की घेऊ शकता. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की 1 मिनिटाच्या व्हिडिओला मला 2 ते 3 तास लागले. पहिले बनवणं, नंतर त्याच्यात एडिट करणं, व्हॉईस ओव्हर करणं. तर आज विशेष म्हणजे तब्येत पण खोरमध्ये नाही. याच्यानंतर जायचं होतं आम्हाला इलेक्ट्रिक बाईकचं पण ॲड करायसाठी, तिथे पण गेलो मग. आणि शेवटी बघा एक मराठी लुकमध्ये मी त्याचा एंड केला. नंतर आम्ही गेलो अमरावतीतल्या संजी ऑटोमोटिव्हमध्ये, विलासनगर रोडवर. तिथे इलेक्ट्रिक बाईक होती, मॅग्नम. आणि खूप सुंदर बाईक आहे अशी, इलेक्ट्रिक बाईक आहे, तर त्याची पण ॲड होती आम्हाला. आणि आणि खरंच मी चालवल्यावर मला खरंच छान वाटलं त्याच्यामध्ये. आणि इतके सुंदर कलर आहे, 5 कलर आहे. त्या कलरचे मला धड नावही नाही घेते, एवढा हसायचं आहे तुम्हाला सांगू शकत. हे बा किती सुंदर सुंदर, हे बा मी आताही सांगू शकत नाही. हा 2रा कलर आहे, हा 3रा कलर आहे, कोणता तरी ग्रेमध्ये, बरंच नाव आहे. आणि त्यानंतर एक कलर आहे त्याच्यामध्ये रेड आपलं कॉमन, आणि एक आहे व्हाईट. आणि खरंच खूप सुंदर बाईक आहे, मी चालवून पाहिली. आणि आवाजच येत नाही इलेक्ट्रिक बाईकचा. आणि त्याचं मस्त ॲक्ट केला, छोटा एक ॲक्ट केला, एक कॉमेडी ॲक्ट करण्याचा प्रयत्न केला. आता शॉर्ट्समध्ये तुम्हाला दिसूनच पडेल. पण ही बाईक माहीत आहे का, 1.5 युनिटवर 100 किलोमीटर चालते. याच्यामध्ये 5 कलर आहे आणि फॅमिलीमध्ये सगळेजण गाडी चालवू शकते ही. आणि आता गुढीपाडव्याच्या निमित्त 9,000 रुपये ऑफ राहणार आहे 1 महिना, संजी ऑटोमोटिव्हमध्ये विलासनगर रोडला. 150 किलो वजन पण याच्यावर सहन होते. आणि त्यानंतर याच्यामध्ये फायनान्स पण आहे. आणि खूप छान अशी गाडी आहे. आणि आम्ही मस्त ॲक्ट केला. आता तुम्हाला तो शॉर्ट्समध्ये मिळणारच आहे, तर बघून घ्याल. आणि बस कालच्या प्रोग्राम म्हणजे कालच्या दिवशी माझा एवढाच ब्लॉग होता. तब्येत एवढी खराब झालेली होती तरी मी हा केला. हे जे मी ॲक्ट करून राहिली, एवढे हातपाय दुखत होते माझे की मी सांगू नाही शकत. आणि तरी पण मी केलं. आणि त्याच्यामुळे तब्येत खराब पडल्यामुळे मी तो ब्लॉग पण कंप्लीट करू शकले नाही. आल्याबरोबर एकदम मी रडायलाच लागली आणि मग झोपून गेली मी. काहीच ब्लॉग पण मी एडिट नाही केला, त्यामुळे आज सकाळी तो 8ला अपलोड पण नाही झाला. आणि म्हणून मी तो आता दुसऱ्या दिवशी आता करत आहे. तुम्हाला तो आता लेट ब्लॉग येणार आहे. तरी असा सपोर्ट असू द्या. आणि माझा ब्लॉग कसे वाटते मला नक्की सांगा. मी असे छान छान ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि एक एंटरटेनमेंट आणि साधी आपली ब्लॉग जे असते कन्फर्म डेली रुटीन. तर कसे वाटतात माझे ब्लॉग मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.